म्हाडाच्या घरकुल घोटाळ्यानं राज्यभर खळबळ उडवून दिली आहे। ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत ते मोठे मोठे बिल्डर, राजकारणी सारेच अटकेच्या भीतीनं गायब झालेत। तर घोटाळ्याच्या तपासणीसाठी जी काही समिती स्थापन करण्यात आली आहे त्या समितीच्या अभिप्रायानुसार कार्यवाही करावी असे आदेश राज्याचे कार्यासन अधिकारी गुलदास बल्लाळ यांनी जिल्हाधिकारी तसंच संबंधित विभागांना दिलेत। 4000 चौरस मीटरपेक्षा अधिक जागेवर गृह प्रकल्प उभारताना 20% जागा राखीव ठेवणं बंधनकारक आहे। तसा शासनाचा आदेश आहे। म्हाडा या जागेवर आर्थिक दुर्बल आणि अत्यल्प उत्पन्न असलेल्या घटकांना परवडणाऱ्या किमतीत घर बांधून देतं। ही 20% जागा द्यावी लागू नये म्हणून जो काही घोटाळा करण्यात आला त्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यात मसरूळमधील ही काही जागा मालकांचा समावेश आहे। महेश मालू, माया साळवे, संतोष मोगरे, मिलिंद धात्रक, पुरव पंजवानी, लक्ष्मीबाई खरदूल, वसंत मोराडे, शमा माणियार, महेश भाईकर, सलीम कोकणी, देविदास शार्दूल, नारायण आगळे, अशोक बागमार, सुभाष वडजे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत।